गडचिरोलीत येणाऱ्या स्टील कंपन्यांच्या गुंतवणुका लक्षात घेता राज्य सरकारनं पूर्व विदर्भात अतिरिक्त 10,000 एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे. भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जमीन संपादित केली जाईल. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रविवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. लोह खनिजाच्या शोधानंतर पूर्व विदर्भात जणू विकासाचे दरवाजे उघडलेत. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संख्येनं स्टील कंपन्या गुंतवणूक करत आहे आणि त्यांचे उद्योग उभारत आहे. गडचिरोली जिल्ह्यात होणारी गुंतवणूक पाहून स्टील आणि संबंधित कंपन्यांसह अनेक कंपन्या देखील गुंतवणूक करण्यास आणि उद्योग उभारण्यास उत्सुक आहे. त्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भात स्टीलशी संबंधित उद्योगाचं एक नवं क्षेत्र उदयास येत आहे. हे लक्षात घेऊन राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. संभाव्य उद्योगांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं पूर्व विदर्भात अतिरिक्त 10,000 एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील या जमिनी संपादित केल्या जातील. रविवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. सज्जन जिंदाल यांनी गडचिरोली इथं 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट उभारण्याची घोषणा केली. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात स्टीलशी संबंधित उद्योगांची स्थापना होण्याची शक्यता आहे. उद्योगांना जमीन वाटपात कोणतीही कमतरता भासू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर राज्य सरकारनं 4,000 कोटी रुपयांच्या भूसंपादनाला मान्यता दिली आहे, असंही उदय सामंत म्हणाले. चंद्रपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल, या संपूर्ण भागामध्ये किमान 10,000 एकर जमीन ही नव्यानं भूसंपादन करण्याच्या संदर्भामधले मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले. त्याच्यावर देखील पुढच्या महिन्याभरामध्ये आम्ही कारवाई सुरू करणार आहोत. पण उद्योगमंत्री म्हणून मला सांगताना आनंद आहे की गडचिरोलीमध्ये देखील फार मोठी इन्व्हेस्टमेंट येते. आपल्याला आठवत असेल की उद्योग मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी नागपूरमध्ये आलो होतो आणि लॉईड्सच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर माझी बैठक झाली होती, तेव्हा मी असं म्हटलं होतं की एक दिवस असा येईल की गडचिरोलीचं नाव हे नक्षलवादी जिल्हा नाही तर गडचिरोली ही उद्योग नगरी आहे अशा पद्धतीचा उल्लेख महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवर केला जाईल. आणि त्याच पद्धतीनं आम्ही कामाला लागलो. लॉईड्स सारखी कंपनी त्या ठिकाणी आली. जोशी म्हणून एक उद्योजक आहेत, त्यांनी देखील 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी केलेली आहे. परवाच्या ॲडव्हान्टेज